श्री स्वामी समर्थ. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे दिवाळी. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी पासून ते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेपर्यंत हा दिवाळीचा सण साजरा केला जातो. 2024च्या दिवाळीचे आणि प्रत्येक दिवसाचे शुभ मुहूर्त आपण पाहूयात. या आठवड्यामध्ये बुधाचं वृश्चिक राशीमध्ये होत असलेलं राश्यांतर हा या दिवाळीवर फार मोठा परिणाम करणारा आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्ष्मीनारायण योगाचा 12 राशींना लाभ होऊ शकतो. त्याच्याशी निगडीत आपण कुठली उपासना सेवा करावी या संबंधितला हा व्हिडिओ आहे. सोमवार 28 ऑक्टोबर 2024 या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस आहे. दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणतात. या दिवशी तिन्ही सांजेला 7:30 वाजेपर्यंत गोवत्स पूजन करावे. 29 ऑक्टोबर 2024 अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झाले. आरोग्य हे धना इतकेच महत्त्वाचे असल्याने आपल्याकडे आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना केली जाते. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. भगवान धन्वंतरीच्या पूजनाने रोगांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते. पंचांगानुसार त्रयोदशीचा प्रारंभ 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:34 होत आहे आणि 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:17 त्रयोदशी समाप्त होत आहे. धनत्रयोदशीचे पूजन सायंकाळी केले जाते. त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:13 पासून ते रात्री 8:31 पर्यंत धनत्रयोदशीचे पूजन करावे. यामध्ये धन, धान्य, कुबेर, गणेश आणि श्रीयंत्राचं पूजन करावं. या दिवशी सोने किंवा चांद्याचं एक भांड किंवा तांब्या खरेदी करावा. आपल्या यथाशक्तीप्रमाणे इतर धातूचं भांड किंवा तांब्या खरेदी केला तरी देखील चालेल. त्यामध्ये धने भरून इतर 5 धान्यांचे पूजन त्यामध्ये करावे. आजच्या दिवशी व्यवसायाच्या हिशेबाच्या वह्या खरेदी करून त्या देवापुढे ठेवाव्यात. 31 ऑक्टोबर 2024 नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान आहे. हिंदू धर्मातील दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नरक चतुर्दशी हा त्यातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून दीपदान करावे. पंचांगानुसार चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:23 होत आहे आणि समाप्ती 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:53 होत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी गुरुवारी 31 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. दीपदान बुधवारी 30 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:02 पर्यंत करावे. पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला आणि 16 सहस्त्र स्त्रियांना मुक्त केले. 31 ऑक्टोबर 2024च्या नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान पहाटे 5:27 सुरू होत आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे. अश्विन महिन्याच्या कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी चतुर्दशी समाप्त होत आहे आणि दुपारी 3:53 पासून अमावस्येस प्रारंभ होत आहे आणि ही अमावस्या दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:17 पर्यंत आहे. त्यामुळे पंचांगानुसार शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे. या लक्ष्मीपूजनामध्ये श्रीयंत्राचे पूजन करावे. घरातील धन, धान्य, दागिने आणि पैसे हे धनाच्या स्वरूपामध्ये याचेही पूजन करावे. आपल्या व्यवसायाच्या वह्या, हिशेबाच्या वह्या, चेकबुक यांचेही पूजन यामध्ये करावे. 12 राशींच्या व्यक्तींनी कुठले साधे आणि सरळ उपाय करावेत की ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल, व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्यास मदत होईल. मेष राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करावे. पूजेमध्ये लाल वस्त्राचा वापर करावा. लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चांदीची वस्तू खरेदी करून तिचं पूजन करावं. वृषभ राशीच्या व्यक्तींनी एक सोन्याचा मणी आणि एक छोटी चांदीची तार विकत घ्यावी. त्या चांदीच्या तारेमध्ये तो मणी ओवावा आणि तो लाल वस्त्रामध्ये गुंडाळून देवापुढे ठेवून त्याचं पूजन करावं. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सोन्याचा मणी आणि ती चांदीची तार ज्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळलेली आहे ती एका डबीमध्ये ठेवून आपल्या तिजोरीत ठेवावी. मिथुन राशीच्या व्यक्तीने एक लाल वस्त्र घ्यावं. त्या लाल वस्त्रामध्ये 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, 5 कवड्या, 5 गोमती चक्र घ्यावी. या वस्तू त्या लाल वस्त्रामध्ये बांधाव्यात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याचं पूजन करावं
आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रवेशद्वाराच्या वरती या वस्तू बांधाव्यात. यामुळे तुमच्या कौटुंबिक अडीअडचणी आणि आर्थिक अडीअडचणी सोडवण्यास तुम्हाला मदत होईल. कर्क राशीच्या व्यक्तींनी अशोक वृक्षाची मुळी काढावी, लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्याची विधिवत पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी ही मुळे आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. सिंह राशीच्या व्यक्तींनी श्रीयंत्राचे विधिवत पूजन करावे आणि लक्ष्मीपूजनामध्ये खिरीचा नैवेद्य दाखवावा. कन्या राशीच्या व्यक्तींनी चांदीचा साजूक तुपाचा दिवा लावावा आणि स्फटिकाच्या श्रीयंत्राचे विधिवत पूजन करावे. तुळ राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये लाल वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी श्रीयंत्राचं आणि चांदीच्या नाण्याचं पूजन करावं आणि लक्ष्मीपूजनामध्ये खिरीचा नैवेद्य दाखवावा. धनु राशीच्या व्यक्तींनी एक छोटं मातीचं भांड घ्यावं. त्या मातीच्या भांड्याला लाल रंग द्यावा. त्याला साध्या दोऱ्याचे 5 वेढे घालावेत. त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा टाकावा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याचं पूजन करावं आणि दुसऱ्या दिवशी ते प्रवाहामध्ये सोडून द्यावं. यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची सदैव कृपा राहील. मकर राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्री सुक्ताचा पाठ करावा आणि पंचधातूच्या श्रीयंत्राचं पूजन करावं आणि दुसऱ्या दिवशी हे श्रीयंत्र तिजोरीमध्ये ठेवावं. कुंभ राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हळद कुंकू एकत्र करून प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि ओम काढावा आणि लक्ष्मी पूजनाला दही साखरेचा नैवेद्य दाखवावा. मीन राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक सोन्याचं नाणं, चांदीची तार आणि बेलफळ या 3 वस्तूंचं तुमच्या लक्ष्मीपूजनाच्या इतर पूजेमध्ये याचं पूजन करावं आणि लक्ष्मीपूजनामध्ये दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण करत असलेल्या पूजनासोबत हे साधे आणि सोपे उपाय केल्यास आपल्यावर लक्ष्मीची सदैव कृपा राहील. शनिवार 2 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिक मासारंभ होत आहे. या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला आपण दिवाळीचा पाडवा साजरा करतो. दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या दिवशी पत्नीकडून पतीचे औक्षण केले जाते आणि त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशीची कार्तिक शुक्ल प्रतिपदा 2 नोव्हेंबर 2024 रोजी येत आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कार्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. नवीन वस्तूंची खरेदी, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, वाहन खरेदी, नवीन कार्यालय किंवा दुकानांचं उद्घाटन यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला आपण बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा असेही संबोधतो. या दिवशी गोवर्धन पूजन केलं जातं आणि व्यवसायाच्या नवीन वयांचंही पूजन केलं जातं. दिवाळीच्या पाडव्याच्या वही पूजनाचा मुहूर्त पुढील प्रमाणे आहे. पहाटे 4:10 पासून 6:40 पहिला मुहूर्त आहे. दुसरा मुहूर्त सकाळी 8 ते सकाळी 10:50 आहे. एक साधा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे. ज्या ठिकाणी आपण धान्य साठवतो त्या साठवणीच्या ठिकाणी धान्यावर एक विड्याचं पान आणि त्यावर एक सुपारी ठेवून त्याला नमस्कार करावा. या साध्या उपायानं आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीही राहणार नाही आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील. दिवाळीचा शेवटचा दिवस कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणजे भाऊबीज 3 नोव्हेंबर 2024 रोजी येत आहे. या दिवशी बहिणीकडून भावाचं औक्षण केलं जातं आणि त्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि त्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत भाऊबीजेच्या औक्षणाचा मुहूर्त आहे. साप्ताहिक राशी भविष्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.